नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं शनिवारी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. अचानक मंदिरात आलेल्या शिल्पा शेट्टीला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. मात्र काही क्षणातच ती मंदिरातून पुढील प्रवासासाठी निघून गेली. शिल्पा शेट्टीसह आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. येत्या फेब्रुवारीत परभणी जिल्ह्यातील 571 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा हंगाम पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारीत मुदत संपलेल्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या एकूण 571 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामीण भागातील नेत्यांची कसोटी लागणार आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील 20 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या युवकाचा मृतदेह निपाणी जवळ कागल तालुक्यातील एका परिसरात ओढ्यात फेकून दिल्याचं उघड झालं आहे. स्थानिकांना ओढ्यात तरंगत असलेल्या तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे. गोव्याच्या बीच बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये सिलेंडर स्फोट झाल्यानं आग लागली. या आगीत 25 लोकांचा मृत्यू झालाय. यामध्ये बहुतांश क्लबमधील कर्मचारी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली आहे. दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचं परीक्षण करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते आहे. या अधिवेशनात जमीन घोटाळा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नाशिक कुंभमेळा यासह विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. परभणीच्या पाथरीमध्ये वाळू माफियांनी गुंज नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू केलाय. महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्यानं वाळू माफियांचं मनोबल वाढलं आहे. या वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणी विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. यातच आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षाला चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय. हे निमंत्रण विरोधी पक्ष स्वीकारणार की बहिष्काराची परंपरा कायम ठेवणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लागले आहेत. या होत्या आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.